नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्थानिक प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उरणातील बहुतांश विहिरी दुर्लक्षित। उरण परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या विहिरीच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे बहुतांश गावोगावच्या विहिरीची दुरावस्था झाली असून काही विहिरीचे पाणी दूषित होऊन पाणलोट क्षेत्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। सदर विहिरीची देखभाल दुरुस्ती केली तर विहिरीतील पाणी वापरासाठी उपलब्ध होईल अशी मागणी शिमग्या कातकरी यांनी केली आहे। उरण शहरामध्ये व काही गावांमध्ये पूर्वी वाडा संस्कृती होती आणि या वाड्यात विहिरी होत्या। कालांतराने शहरातील वाड्यांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळत आहे। मात्र काही विहिरी नामशेष सुद्धा झाल्या आहेत, तर काही विहिरी उणपाण्याच्या हद्दीत असून त्या दुर्लक्षित असल्याने अस्वच्छ झाल्या आहेत। उरण शहर व गावातील हद्दीत असलेल्या विहिरींची डागडुजी करून जलशुद्धीकरण करण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसत नाही। त्यामुळे बहुतांश विहिरी या अखेरच्या घटका मोजत आहेत। बदलते हवामान व वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्जन्यमान घटत चालले आहे। सध्या सर्वांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। उरण शहरालाही काही वर्षांपासून पाणी टंचाईची झळ बसत आहे। उन्हाळ्यापूर्वीच खासगी टँकर मार्फत पाणी पुरवठा करावा लागतो। पाणी टंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। आज उरण शहर व गावात विहिरी आणि बोरवेल आहेत। यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर नागरिकांना दिलासा मिळू शकतो, परंतु स्थानिक प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे बहुतांश विहिरीची दुरावस्था झाली असून पाणलोट क्षेत्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। तरी विहिरीची देखभाल दुरुस्ती केली तर भविष्यात ओढवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विहिरीतील पाणी वापरासाठी उपलब्ध होईल अशी मागणी शिमग्या कातकरी यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।